नवी मुंबई पोलिसांच्या अंतर्गत नशामुक्त नवी मुंबई अभियानाचा प्रारंभ आज पार पडला। या कार्यक्रमात अनेक अभिनेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थांवर भाष्य केले। आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग्स मुक्त करावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना स्वतःबद्दलही भाष्य केले। ते म्हणाले की मी आयुष्यात कधीच अंमली पदार्थाला स्पर्शही केला नाही आणि मला कुणाची कधी काही म्हणण्याची हिंमतही झाली नाही। आता तर नाहीच नाही, पण कॉलेजमध्ये असतानाही नाही, असं फडणवीस म्हणाले। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी। आपल्या आयुक्तांनी सांगितलं की कशा प्रकारे काही फॉरेनर्स इथे पेडलिंग करतात, पण आता त्याच्या पलीकडचे चॅलेंजेस देखील तयार झाले आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेसेस तयार होत आहेत। इंस्टाग्राम इज अ मार्केट प्लेस वेअर पीपल आर सेलिंग ड्रग्स। व्हॉट्सॲपवर याचे व्यवहार होत आहेत, सोशल मीडियातनं व्यवहार होत आहेत, कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी होते आहे। वी आर फायटिंग अ वॉर विच इज अनयुजुअल। हा युजुअल वॉर नाही आहे। शत्रू जो समोर दिसतो त्याच्याशी लढण्याकरता त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावून आपण लढू शकतो, पण जो शत्रू दिसत नाही त्याच्याशी लढायचं असेल तर समाजाला एकत्रितपणे पुढे यावं लागतं, समाजाची शक्ती निर्माण करावी लागते। तेव्हाच अशा प्रकारच्या न दिसणाऱ्या शत्रूचा मुकाबला आपण करू शकतो। आणि म्हणून अशा प्रकारच्या शत्रूचा मुकाबला करण्याकरता ही व्यवस्था आज या ठिकाणी उभी होते। आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, अशा प्रकारचा व्यवहार आढळला तर आपण त्या नंबरवर सांगितलं पाहिजे। आणि हा 100% इट इज एन्श्योर्ड की आपली आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही। पण हे खरं आहे की आपण स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही, ड्रग मेनेजशी लढू शकणार नाही, पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो, त्या लढाईमध्ये एका इन्फॉर्मरचं काम आपण करू शकतो। आणि ते जरी आपण केलं तरी ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल। ती देखील आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरुद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे। आपण देशभक्त म्हणून त्या ठिकाणी हे काम करू शकणार आहोत।